मार्गशीर्षचा गुरुवार आणि नैवेद्याला काही ना काही लागतं म्हणून इथं खडूसनं गाजर आणलेले एवढे मोठे गाजराचा हलवा करायसाठी. मला एवढा मोठा गाजर कशाला आणलाय म्हणे, तेवढंच भेटले असू दे करा आता. मग काय म्हणलं आणले तर करायलाच लागल. मग उद्याच्या पूजेसाठी ना केळी फुले आणि हार आणलेले खडूसनं. मग ते देवाच्या इथं नेऊन ठेवले आणि इथं बघा जेवताना ह्यांची कशी मस्ती चालू असते. खडूसला म्हणते शांतपणे जेवत जावा, दिवसभर कामावरून कंटाळा येता. तर ते म्हणे नाही, माझी लेकी माझ्यापासून दिवसभर लांब असतात, संध्याकाळी आल्यावरच त्यांच्याबरोबर मला टाईम स्पेंड करायला भेटतो, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर खेळत खेळतच जेवणार. मग काय त्या दोघींबरोबर इथं मस्ती करत करत त्यांचं जेवण असतं. मग सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे घेतली, पूजा मांडून घेतली गुरुवारची. पूजा मांडून मग नाश्ता बनवून घेतला. खूप भूक लागलेली, मग काय पास्ता बनवलेलाच. आणि मॅडमांचं बघा काय विचार करत खात होत्या काय माहिती, एवढं टेन्शन येईल. असे तर तिखट काय खात नाही, पण आवडीचं काय चमचमीत असलं ना मग या मॅडमांना खूप आवडतं खायला बरं का. एवढ्या आवडीनं खाते ना बापरे, कोण म्हणणार नाही एवढी साजूक असेल. आणि एवढी गोड दिसत होती ना त्या टी शर्टमध्ये. त्यानंतर मग सगळं घरातलं उरकून वगैरे मग आम्ही दवाखान्यात गेलेलो. आणि त्या मॅडमांचा असं काय टाईमपास सगळ्यांबरोबर पळवापळवी चाललेली, खेळायचं जायला तिथं काही ते जागावपणा सुटतच नाही. त्यानंतर मग तिथं दवाखान्यातलं काम झालं की मग आम्ही सोनाराच्या दुकानात आलेलो, कारण की कानात माझ्या बघितलं असेल कानात काहीच नव्हतं, कारण की माझं ऑलरेडी कानातलं तुटलेलं, म्हणून मग तेच करायला गेलेलो. मग हे कानातलं आम्ही केलं आज. गळ्यातलं पण माझं तुटलेलं, एक वाटी त्याची हरवली. मग एका वाटीत काय होतंय का बघितलं, पण ते काय झालं नाही. मग फक्त कानातलं करून मग इथं स्वामींच्या मंदिरात आलो. म्हणलं आज गुरुवार आहे, पण हे चला म्हणलं. मग काय स्वामींच्या मंदिरात आलो. मी पहिल्यांदाच या मंदिरात आलेले, त्यामुळं मी पहिल्यांदाच हे मंदिर बघत होते. मला मग मेढ्यात मंदिर आहे हे सुद्धा स्वामींचं मला माहीत नव्हतं. मला खडूसनं सांगितलं. म्हणलं मग आता तर चलाच म्हणलं. मग काय येता येता या काकी पण भेटलेल्या खडूसच्या. मग त्यांनी सियाला घेतलेली. मग त्यांच्याबरोबरच बोलत बोलत मंदिरात पोचलेलो. हे बघा हे मेढ्यातलं स्वामींचं मंदिर आहे. मग सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. इथं लाडूला पण पाया पडायला लावलं, पण ती पाया पडून आहे ना इथं स्वामींच्या समोरचं फळं वगैरे जे काय प्रसाद ठेवलेला होता तो उचलायचा चालू होता. तिथं बाबांना उचलू नाही दिलं म्हणून इथं साखर ठेवलेली प्रसादासाठी, ती उचलत होती, घेऊन ती खात होती. त्यानंतर तिथं फुलांची ही माळ लावलेली होती. सिया त्याच्याबरोबर खेळत बसलेली, तिला मजा येत होती त्याच्याबरोबर खेळायला. मग काय तिचं खेळणं झालं की मग स्वामींच्या पायात तिला पण डोकं टेकवलं. इथं छोट्या स्वामींच्या म्हणजे मूर्ती होती, तर पण तिला डोकं टेकवाय गेली तर तिनं फुलंच उचलली स्वामींच्या समोरची, ते तिच्या हातातनं पडलं. मग काय खडूसनं ते उचलून वरती ठेवलं. त्यानंतर हनुमानांच्या म्हणजे तिथं पण तिचं डोकं टेकवलं. मी सुद्धा पाया पडल्या सगळ्यांच्या पाया पडून झाल्या की मग आमच्या मॅडम आहे ना परत त्या हाराबरं खेळत बसलेल्या, माळाबरं. आणि ह्या मॅडमचं इकडं मागं काय चाललेलं काय माहिती. तिला वाटलं ते हळदी कुंकू म्हणून येतात, ती तांदूळ देवाच्या अंगावर टाकत होती. त्यानंतर हे बघा हे मंदिर आहे, खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही पुढं गणपतीचं मंदिर होतं तिथं गेलो. तिथं पोचल्यानंतर मग इथं आम्ही आशीर्वाद घेतला. पहिला तर मी पाया पडले, त्यानंतर लाडू आतमध्ये गेली आणि बघा कशी 2-2 वेळा मूषक राजाच्या पाया पडले. त्यानंतर गणपती बाप्पाच्या पण 2 वेळा पाया पडले बरं का. काय वाटत होतं तिला काय माहीत. त्यानंतर इथं फोटोच्या पाया पडली. त्यानंतर अँगलच्या पण पाया पडायला लागली. मला अँगलच्या नाही पाया पडायच्या नसतात, तरी पण ती अँगलच्या पाया पडली. त्यानंतर परत फायनली ती येऊन इथं पाया पडली. आणि इथं बघा इथं फोटो ठेवलेले, तिथं पाया पड तर पहिला तिचं खायचं चालू आहे. पहिला खाल्लं, तिथं साखर प्रसाद म्हणून ठेवलेली ती साखर खाल्ली आणि मग नंतर पाया पडली. मग सियाला पण पाया पडायला लावलं. तिनं पण गणपती बाप्पाच्या, त्याच्यानंतर मूषक राजाच्या पाया पडायला आली. आणि तिचं असं असतं की काय दिसेल ते आपल्याला आता वडायचंच आहे. आणि या मॅडम बघा कशा, चोर बघा आमचा चोर कसा खायचा चालू आहे. पाया पडणं कमी पण आमचा चोरनंच जास्त. एवढा हसलो मी आणि खडूस तर खूप हसलो. त्यानंतर ना मग सियाला पण पाया पडायला लावलं आणि सियाचा पण वडावडीच चालू असते. पाय वगैरे पडून वरती आलो. तिथनं मला स्किन केअरचं थोडं साहित्य घ्यायचं होतं. मग तेच इथं स्क्रब मास्क वगैरे घेतलं, 2 चापं घेतली. मग भूक लागलेली म्हणून इथं गाड्यावर आलं वडापावच्या. मग खडूसनं तिथं खायला घेतलं आणि तिथलंच एक मंचुरियन मी लाडूला दिलेलं, तिला पण भूक लागलेली होती. तिथनं वर घेऊन येतोच होतो तोपर्यंत, घरी येत होतो तोपर्यंत सागरदादा भेटले. म्हणले मी लाडूला एक ट्रिप टाकतो आणि आणतो माघारी. मग घरी पोहोचूच तोपर्यंत लाडू पण आली. मग काय आम्ही घेतलं इथं समोसा आणि मंचुरियनच आणलेलं, ते खायला घेतलं. लाडूला काय समोसा आवडला नाही म्हणून ती मंचुरियन खात होती. तर या मॅडमांच्या आमच्या लोटबूट बघा मधीच. तिला आपण जे खायचं ते आजकाल तिला पण पाहिजे असतं म्हणून तिनं तिचं खायचंच वडलं.
मग ते खाल्लं. त्यानंतर जेवण केलं. जेवण करून मग इथं पोळ्यांच्या स्वयंपाकाला लागले, कारण की आज उद्यापन असल्यामुळं सवासणी ठेवलेली. मग काय पोळ्या उरकून घेतल्या आणि मग तळतच होते तोपर्यंत तिकडं बघा आमच्या मॅडम कशा खायला उभा राहिले. तिथं गॅसपाशीच उभा राहून खाल्लं, असं पण नाही की बाजूला. मग स्वयंपाक उरकून इथं उद्यापन करायला घेतलं. देवपूजा करून पोती वाचली. पोती वाचून आहे ना इथं यांच्या जुल्या खायच्या चालू होत्या. आणि हिनं बघा आधी तर बाबाला दिलं खा म्हणून, परत त्यांच्या हातातनं ओढलं आणि तिच्या मनात परत काय आलं काय माहिती, अर्धा येणं घास तिनं तोडला. बाबाला म्हणली तू खा, आणि मग तिनं पण खाल्लं. आणि शियाला सुद्धा मी आता थोडं थोडं वरचं चालू केलंय, म्हणजे जुल्या वगैरे द्यायचं. मग तिला पण दिलेलं, त्यामुळे ती पण खात होती. मग लाडू आधीच पोचलेली होती. मग तिच्या मागणं मी पण गेली, तोपर्यंत तिकडं नाही यांची आरती चालू झालेली. मग काय गणपतीची आणि देवीची दुर्गड भारी आरती झाली. आणि आमच्या मॅडम बघा कशा घंटी वाजवतात. त्यासाठी हे सगळं नवीन आहेत, पण ती चांगली प्रोत्साहन देत होती. म्हणजे तिला नवीन आहे असं वाटतच नाहीये तिच्याकडं बघून. ते गणपतीच्या देवीची आरती झाली की मग स्वामींची आरती म्हणायला घेतली बाईंनी, कारण की बाई पारायणाला जात होत्या आणि त्यांचं पण पारायणाचं आज उद्यापन होतं. मग त्यांनी नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू आणलेले. मग काय आरती झाली. आरती होऊन मग सगळ्यांनी इथं आरती घ्यायला घेतली. सगळ्यात शेवटी जाऊन आहे ना लाडू आरती घ्यायला बसली बरं का. आणि तिनं बघा काय केलं, म्हणजे आरती घेतली आणि डायरेक्ट कुणाला वाटायच्या आधी पहिला तर तिनंच देवीला पण नैवेद्य दाखवायच्या आधी तिनंच पहिला प्रसाद ग्रहण केला. असं म्हणतात की लहान पोरं देवाघरची फुलं असतात, त्यांना सगळं काय चालतं माप असतं. मग काय बाई पण बोलल्या नाहीत, असू दे म्हणल्या, घरची लक्ष्मीच आहे ती आपल्या. मग इथं परीनं मग बेसनाचा लाडूचा नैवेद्य दाखवला. आणि तिनं बघा किती कळतं तिला की पहिला पाया पडून मग तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. मग तिनं तेच केलं. मग सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं. मग इथं बुवा आमच्या सवासणींसाठी बसकर टाकून रांगोळी छान अशी काढून घेतली त्यांनी. आणि त्यानंतर ह्या मॅडम मला टाळ वाजवून दाखवत होत्या, बघ मी टाळ कशी वाजवते, म्हणून तिला मज्जा येत होती वाजवायला तशी. मग माझ्यासाठी ताट केलं. त्यानंतर लाडूला पण ताट केलेलं होतं. मग बघा कशी पहिला तर ती पाया पडली सगळ्यांच्या. म्हणजे सगळं नवीन असून सुद्धा ती एवढी सहकार्य करत होती ना, असं वाटतच नव्हतं तिच्याकडं किती तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. असं वाटत होतं ती पहिल्यापासून हे सगळं जाणते. त्यानंतर तिच्यासाठी बुवा सवासणी होती ती पण, म्हणून तिला मेकअपचं साहित्य आणलेलं होतं. मग काय मॅडम खुश. त्याच्या आधीच मॅडम ओढायला तयार. हे बघा कशी ओढतीये. काय पुस्तक, एक केळ आणि तिला मेकअपचं साहित्य दिलं. मग बुवा तिच्या पाया पडली, म्हणून तिनं ते खाली ठेवलं आणि ती पण त्यांच्या पाया पडायला लागली. म्हणून बुवा म्हणली, बाई तू माझी सवासणी, तू माझ्या पाया पडू नको, तुझ्याच पाया पड, तू माझी लक्ष्मी आहेस. त्यानंतर मग माझ्या पण घरी आजी सवासणी म्हणून आलेल्या, मग त्यांना जेवाय वाढलं, त्यांची ओटी भरली. मग काय लाडूनं पण त्यांना हळदी कुंकू लावून आहे ना पाया पडली. बघा कशी पडते.